मित्रांनो, आपण मागच्या वेळेस मायक्रोबायोम किंवा आपल्या गटमध्ये म्हणजे आतड्यामध्ये असलेल्या जीवाणूंविषयी बोललो होतो. आता जेव्हा आपण फास्ट फूड किंवा प्रिझर्व्हेटिव्ह असलेलं फूड खातो, म्हणजे ज्याच्यामध्ये अन्न टिकावं म्हणून काही केमिकल्स त्यात घातलेले असतात. आता पूर्वी आपण अन्न साठवायचं तेव्हा त्याचं काय करायचो, की लोणचं खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती तेलाचा तवंग ठेवायला लागतो किंवा मुरांबा बनवला तर त्याचा पाक घट्ट बनवायला लागतो किंवा मासे आपल्याला टिकवायचे असतील तर ते खारवून वाळवून ठेवायला लागतात. गहू ज्वारी ठेवायची असेल तर त्याला बोरिक पावडर लावून आपण ती वाळवून ठेवतो. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रिझर्वेशन म्हणजे ते जास्त दिवस आपलं अन्नधान्य कसं टिकेल हे बघत होतो. परंतु आताचं जे आपण फास्ट फूड म्हणा किंवा बाकीचं जे अन्न खातो, जे आपण बाजारातनं तयार आणलेलं असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हज घातलेले असतात. आता प्रिझर्व्हेटिव्हज म्हणजे काय, की त्या पदार्थामध्ये असे काही केमिकल मिसळलेले असतात, त्याच्यामुळे त्या पदार्थाचं शेल्फ लाईफ वाढतं. म्हणजे ते पदार्थ जास्त वेळ टिकतात. साधी गोष्ट आहे, की समजा आपण टोमॅटो केचअपचं उदाहरण घेऊयात, की टोमॅटो केचअपमध्ये प्रिझर्व्हेटिव्हज घातलेले असतात. ते जर घातले नाही, तर त्या टोमॅटो हा साधारणतः 15 ते 20 दिवसात नासेल. महिन्याभरात तो फुगेल, त्याच्यातनं बुडबुडे येतील आणि ते खाण्यायोग्य राहणार नाही. आता हे होऊ नये आणि साधारणतः आपला केचअप वर्षभर टिकावा, म्हणून त्याच्यात काही केमिकल घातलेले असतात, ज्याला आपण प्रिझर्व्हेटिव्हज म्हणतो. आता प्रिझर्व्हेटिव्हज काय करतात, की त्या सॉसमध्ये जे जीवाणू तयार होतात किंवा जीवाणू वाढतात, तर त्यांना अटकाव करतो. त्यांना वाढू देत नाही आणि त्याच्यामुळे तो पदार्थ जास्त दिवस टिकतो. आपल्याला वाटतं ठीक आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? तर प्रॉब्लेम असा येतो, की जेव्हा हा टोमॅटो केचअप आपण जेव्हा खातो, तेव्हा हे प्रिझर्व्हेटिव्हज आपल्या पोटात जातात आणि आपल्या पोटात असणाऱ्या मित्र जीवाणूंना ते मारतात. मायक्रोबायोम ज्याला आपण म्हणतो. आणि एकदा ते मारायला लागले, की मग आपल्याला बाकीचे खूप आजार व्हायला लागतात. त्यामुळे सांगतो, की बाजारातनं आणलेले तयार खाद्यपदार्थ खाऊ नयेत. जे काही खायचंय ते शक्यतो आपण घरी बनवलेलं असावं आणि ताजं असावं. ह्या प्रिझर्व्हेटिव्हबद्दल आणि प्रिझर्व्हेटिव्हमुळे होणाऱ्या जीवाणूंच्या परिणामांबद्दल तुम्हाला आधीच माहिती होतं का? का ही गोष्ट नवीन कळली आहे? हे तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.